नमस्कार मंडळी, मी सायली तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलवर मनापासून स्वागत करते। काही दिवसांपासून आपण रत्नाकर मतकरी यांच्या गहिरे पाणी या गूढकथा संग्रहातील निवडक भयकथा आणि गूढकथा ऐकत आहात। याच कथा मालिकेतील आपली पुढील भयकथा आहे हे माझे घर। मकरंद आलेला पाहून मी त्याचे आगत स्वागत केले आणि त्याला विचारले, पैसे परत न्यायला आलासशील? त्यावर तो गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, छे, उलट उरलेले पैसे द्यायला आलोय। मी आश्चर्याने म्हटले, म्हणजे तू त्या घरात राहायचं पक्क केलेस? तर मकरंद उत्साहाने म्हणाला, आता बस कर नाही थट्टा। तू अशी कुणाची मस्करी करीत असशील याची कल्पना असती तर मी तुझ्या एकाही शब्दाकडे बिलकुल लक्ष दिलं नसतं। काय घाबरवलंस यार तू मला? आपला काही विश्वास नाही म्हणा, पण तरी तू इतकं सगळं सविस्तर सांगितल्यापासून पहिले काही दिवस मी अगदी जीव मुठीत धरून काढले। जरा खूट झालं की मला जाग यायची। आणि काही दिसायचं नाही म्हणतोस? बघ, अजून तुझा तो विनोद चालूच आहे। अरे, त्या घरात तसलं काही नाहीच तर दिसणार कुठून? बाकी तू जे काही भडक वर्णन केलं होतंस ते ऐकून दुसरा एखादा पळतच सुटला असता आणि इतक्या सुंदर घराला कायमचा मुकून बसला असता। पण काय रे, का सांगितलंस तू मला ते सारं? का ते घर मला विकायची तुझी इच्छाच नव्हती? मकरंदाचे बोलणे ऐकून मी बुचकळ्यात पडलो। मी त्याला माझा जो अनुभव सांगितला त्यात अक्षरही खोटे नव्हते, अतिशयोक्ती नव्हती। शिवाय या व्यवहारात माझा चांगला 4-5 हजारांचा फायदा होणार होता। एवढे असूनही घर मकरंदाला विकताना केवळ तो फशी पडू नये म्हणून मी त्याला त्या घराचा मला आलेला वाईट अनुभव सांगितला होता। आज ना उद्या त्याला देखील तोच अनुभव येणार याची मला खात्री होती। म्हणून मी त्याच्याकडून केवळ सौदा पक्का झाल्याचा त्याला विश्वास पटावा म्हणून 5,000 रुपये आगाऊ घेतले होते आणि 2-4 महिने राहिल्यानंतरही त्याला तिथे राहावेसे वाटत असेल तरच त्याने उरलेले पैसे द्यावेत असा ठराव केला होता। नसले राहायचे तर मी 5,000 देखील एकरकमी परत द्यायला तयार होतो। तशी वेळ येईलच याची 100% खात्री असल्यामुळे त्या पैशांना हात न लावता मी ते बाजूलाच ठेवले होते। कुठलाही घरमालक आजवर असे वागला नसेल, पण हे घर वेगळे होते। या मालकाची दृष्टी केवळ व्यवहाराची नव्हती आणि गिराईकही मैत्रीतले होते। पण इथे पाहावे तर माझ्या या उदारपणाचा काहीच फायदा झालेला दिसत नव्हता। उलट गिराईकाच्या मते मी खुळा किंवा थापेबाज ठरलो होतो। नुसते तेवढेच नाही, आणखीही खूप काही। नाही झाले असतील तुला भास, मकरंद म्हणाला, पण ते सगळे कमकुवत मनाचे खेळ म्हटले पाहिजेत। मला तर गेल्या 4-6 महिन्यात त्या घरात काही वेगळेपणा आढळला नाही। उलट ते मला चांगलंच लाभलं। लाभलं? ते कसं काय? मकरंद किंचित लाजला आणि म्हणाला, माझं लग्न झालं त्या घरात राहायला गेल्यापासून महिनाभराच्या आत बायकोही चांगली मिळाली। मला नाही कळवलंस ते? मी काहीतरी बोलायचे म्हणून बोललो। आम्ही घरच्या घरीच केलं, शिवाय तू इथं नव्हतासच। बरं, आता हे घे पैसे आणि मोकळं कर मला। माझ्या बायकोला तर ते घर कधी एकदा आपलं होतंय असं झालंय। मी देखील पहिल्यापासूनच प्रेमात पडलोय त्या घराच्या। असं बडबडतच मकरंदानं 100-100च्या नोटांची पुडगी माझ्यासमोर मांडली। त्याच्या या उत्साहाने मला थोडे दबल्यासारखे झाले। त्या घराविषयी मला माहीत असलेले सारे काही मी त्याला पूर्वीच सांगून टाकले होते व त्यानेही त्या घराचा अनुभव घेतलेला होता म्हणून बरे, नाही तर त्याचा तो उत्साह पाहून मी नक्कीच शर्मिंदा झालो असतो। मकरंद नुसते पैसे देऊनच थांबला नाही। मी त्याच्याबरोबर घरी जावे आणि त्याचा नवा संसार पाहावा, त्याने घर कसे लावले आहे ते पाहावे यासाठी त्याचा आग्रह सुरू झाला। आता ते घर माझ्या हातून गेलेच होते, पण त्या घराचे रंगरूप मकरंदाने कसे पालटले असेल हे पाहण्याची मात्र मला उत्सुकता होती। त्या घराचे अखेरचे जे एक उदासवाणे चित्र माझ्या मनावर उमटले होते ते पालटण्याची ही एक संधीच होती। शिवाय मकरंदाच्या बालसदृश उत्साहावर पाणी टाकणेही मला शक्य नव्हते। म्हणून मी त्याच्याबरोबर माझ्या पूर्वीच्या घरी गेलो। घराची कळा खरोखरीच पालटली होती। मुळात त्या घराचा आकार सुबकच होता, परंतु मी जेव्हा मकरंदाला ते विकले तेव्हा ते कुठे कुठे उखणले होते आणि एक नीटशी सांगता न येण्यासारखी पण
पाहिल्याबरोबर जाणवणारी उदास स्तब्धता सगळीकडे पसरली होती. मूळचे देखणे माणूस एखाद्या काळीच पोखरणाऱ्या आजाराने गांजून जावे तशी त्या घराची त्यावेळी अवस्था झाली होती. पण आता मात्र त्या अवकळेचा लवलेशही तिथे नव्हता. नुकताच रंग काढलेला दिसत होता. दारा खिडक्यांना पडदे लावलेले होते. दारावर मण्यांचे तोरण झगझगत होते. घराच्या सभोवार फुलझाडे लावलेली होती. घरावर अगदी नुकते वयात आल्यासारखी कांती चढली होती. आतील मांडणी देखील विलक्षण टापटिपीची होती. धुळीचा एक कणही कुठे दिसत नव्हता. प्रत्येक वस्तू जागच्या जागी होती. भिंतीवर चित्रे होती. कोपऱ्यात पितळी मूर्ती होत्या. ठिकठिकाणी शोभेच्या वस्तू लावलेल्या होत्या. घर नुसते टवटवीत दिसत होते. ते हसणारे घर पाहून मला क्षणभर शरमल्यासारखे झाले. मकरंदासारखे आपण त्या घराचे कोड कौतुक करू शकलो नाही. आपण त्याच्यावर अन्याय केला असे क्षणभर उगाचच वाटून गेले. वास्तविक त्या घराच्या बाबतीत मला शक्य ते सारे मी केले. पण मला न साधलेली कुठली तरी गोष्ट मकरंदाला साधून गेली होती. कुठली? कशाने ते घर आता प्रफुल्लित झाले होते? हा विचार करता करता माझ्या अंगावर सरसरून भीतीचा काटा उभा राहिला. पण ती भीती कसली होती ते माझे मलाही नीटसे समजले नाही. मकरंद घरात जाऊन मी आल्याचे सांगून आला असावा. थोड्याच वेळात खाद्यपदार्थांचा वास घरभर दळवळू लागला. मकरंदाची बडबड चालूच होती. सगळी अर्थात घराच्या गुणवर्णनपर. मधून मधून तो बायकोची तारीफ करीत होता. मधूनच माझा चांगुलपणाही वाखाणीत होता. माझे मात्र त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते. त्या वास्तूमध्ये पाऊल टाकल्यापासून तिथल्या अनुभवांच्या आठवणींनी माझ्या मनात गर्दी केली होती. माझे तिथले औटघटकेचे वास्तव्य, तिथला तो जीवघेणा एकांत, नंतर होऊ लागलेली ती पडझड आणि या सगळ्यात एखाद्या स्वप्नाप्रमाणे वावरणारी ती, या जगात असली नसलेली ती, आणि या सगळ्यांना वेढून राहिलेली एक विलक्षण भीती, कोणाला सांगता न येण्याजोगी, कधी काय होईल याची काळजी, गुदमरवून टाकणारी काळजी. हे घर मी प्रथम पाहिले तेव्हा मी देखील त्यावर खुश झालो होतो. जरा शांत भागात असे एखादे छोटेसे घर स्वतःच्या मालकीचे असावे आणि तिथे आपण मोकळा वेळ काही वाचित किंवा आराम करीत घालवावा असे माझे फार जुने स्वप्न होते. ते घर पाहताच माझे स्वप्न साकार झाल्यासारखे मला वाटले. घर छोटेसेच होते पण सुबक बांधलेले होते. आजूबाजूला जागाही भरपूर सोडलेली होती. शिवाय मला ते तसे स्वस्तातच मिळणार होते. कारण ज्याने ते बांधले होते ते नुकतेच बांधले होते. तो माणूस सगळा गाशा गुंडाळून आफ्रिकेला चालला होता आणि म्हणून तो येईल त्या किमतीला ते घर विकणार होता. पैशाच्या व्यवहारात तो मला उदासीनच वाटला. किंबहुना तो काहीसा दुःखीच दिसत होता. त्याला कसले दुःख झाले होते हे विचारण्या इतका माझा त्याच्याशी परिचय नव्हता. तोही आपण होऊन बोलला नाही. काही जणांना स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करणे आवडत नाही. दुसऱ्यांनी त्याबद्दल काही विचारलेलेही आवडत नाही. म्हणून मीही विचारण्याचे धाडस केले नाही. तरीही त्याच्या डोळ्यांमधून अधूनमधून सुस्कारे टाकण्यावरून, मध्येच आकाशाकडे पाहण्यावरून, बोलता बोलता मध्येच गप्प होण्यावरून मला त्याचे दुःख जाणवल्या वाचून राहिले नाही. एवढेच नाही तर त्याच्या दुःखाचा त्या घराशी अगदी निकटचा संबंध आहे हे देखील मला जाणवले. ते घर विकताना जणू त्याला मरणप्राय दुःख होत होते आणि तो केवळ एक कटू कर्तव्य पार पाडित होता. त्या घराचा वियोग त्याला असह्य होत होता आणि तरीही काही कारणासाठी ते त्याला नजरेसमोर नकोसे झाले होते. नफ्या तोट्याची त्याला फारशी चिंता नसावी ती त्यासाठीच. जणू ते घर सोडणे हेच त्याच्या दृष्टीने इतके मोठे नुकसान होते की 4 पैसे फायदा होऊन ते भरून येण्यासारखे नव्हतेच. तसे पाहिले तर त्या घराला काही फार जुना इतिहास नव्हता. ते नवीनच बांधलेले दिसत होते आणि तरीही त्याचा मालक ते विकून टाकीत होता. विकताना त्याला जे असह्य दुःख होत होते त्याचे कारण विचारण्याची फारशी संधी देखील मला मिळाली नाही. कारण मी त्या घरात राहू लागण्याआधीच तो आफ्रिकेला निघून गेला होता. स्वतःच्या मालकीच्या छोटेखानी बंगलीवजा घरात राहण्याची कल्पना जरी मला सुखद वाटत होती
तरीसुद्धा प्रत्यक्ष त्या घरात प्रवेश करताच मला अस्वस्थ वाटू लागले. मी अगदी एकटाच होतो आणि सारे घर रिकामे होते, त्यामुळे असेल कदाचित. आजूबाजूला सारे निवांत, अगदी भयान शांत होते. रात्री गार वारे सुटले होते आणि घराशेजारच्या चाफ्याची एक फांदी वाऱ्याने सारखी भिंतीला घासत होती. तो आवाज कुणाच्या तरी श्वासोच्छ्वासासारखा तालबद्ध येत होता. मी झोपलो होतो. त्या खिडकीवाटे चंद्रबिंब ढगातून चालताना दिसत होते. मध्येच ते ढगातून बाहेर येई, मध्येच काळ्या ढगांमध्ये दिसेनासे होई. नाना विचार माझ्या डोक्यात येऊ लागले. दिवसाच्या गोष्टींना मी भाकड कथा समजत असे, त्या एकामागून एक डोक्यात गर्दी करू लागल्या. बाहेरून कसला आवाज येतो का याची चाहूल कान घेऊ लागले, पण फक्त वाऱ्याची शीळ झाडांमध्ये घुमत होती आणि चाफ्याची फांदी एका लयीत वाजत होती. मी उठलो आणि बिछाण्याजवळची खिडकी बंद केली. तिची तावदाने जरी काचेची असली तरी खिडकी लावल्यामुळे मला उगाचच खूप सुरक्षित वाटू लागले. हळूहळू माझ्या डोळ्यांवर झापड येऊ लागली. थोड्याच वेळात मला गाढ झोप लागली आणि एकाएकी मी खडबडून उठलो. खिडकीच्या तावदानांपलीकडून एक चेहरा माझ्याकडे टक लावून पाहत होता. मी जागा आहे की स्वप्नात हे कळून घ्यायला मला थोडा वेळ लागला, पण मी निःसंशय जागा होतो. मी भानावर येईपर्यंत तो चेहरा नाहीसा झाला. काही क्षण तावदानांवर ठेवलेले हात दिसत राहिले, मग हळूहळू ते देखील नाहीसे झाले. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. मी कसेबसे उठून दिवा लावला. घड्याळ पाहिले. 3:30 वाजले होते. आता लवकरच पहाट होईल असे स्वतःचे समाधान करीत मी ग्लासभर पाणी प्यालो आणि पुन्हा अंथरुणावर अंग टाकले. मला झोप लागली, पण ती निरनिराळ्या विचित्र स्वप्नांनी भरून गेली होती. सकाळी मी जागा झालो तेव्हा खोली प्रकाशाने भरून गेली होती. दारात चिमण्या येऊन चिवचिव करत होत्या. त्या उत्साही वातावरणात मी काल रात्री झालेला भास विसरून गेलो. मन स्वच्छ झाले. त्यावर जमलेली भीतीचे शेवाळ कुठल्या कुठे गेले. मी तोंड धुतले. बिछाना उचलायला मात्र आळस केला. सिगरेट पेटवली. घराची दारे खिडक्या बंद करून घेतली. कुलूप लावले आणि बाहेर पडलो. कुठेतरी चहा घ्यावा आणि थोडे भटकून यावे असा माझा विचार होता. एका मोलकरणीला मी आदल्या दिवशी सांगून ठेवले होते. ती 11 वाजेपर्यंत येणार होती. मला फिरायला भरपूर वेळ होता. साधारण 10:30च्या सुमाराला मी घरी आलो. कुलूप उघडले. थंड हवेत मनमोकळेपणाने फिरल्यामुळे मला खूपच हुशारी वाटत होती. मी सिगरेट पेटवली आणि हातात एक पुस्तक घेऊन खुर्चीत अंग टाकले. मी जिथे बसलो होतो तिथून मला माझ्या झोपण्याच्या खोलीचा काही भाग नीट दिसत होता आणि मी एकाएकी दचकलो. मला जे दिसले त्याची खात्री करून घ्यावी म्हणून मी तसाच उठून बेडरूममध्ये गेलो. गोष्ट अगदी क्षुल्लक होती, पण तितकीच चमत्कारिक होती. माझा बिछाना कुणीतरी उचलून नीट लावून ठेवला होता. पुन्हा एकदा रात्रीच्या अस्वस्थतेने मला पछाडले. माझा सारा उत्साह ओसरला आणि त्याची जागा एका एकटेपणाच्या जाणीवेने घेतली. बरे, हा नुसताच एकटेपणा नव्हता. आपल्याला माहीत नसलेले असे कुणी आपल्या जवळपास वावरते आहे आणि त्याच्याशी आपल्याला एकट्याला सामना द्यावा लागणार आहे असे काहीसे मला वाटत होते. मला चांगले आठवत होते की मी बिछाना न आवरता गेलो होतो आणि आता पाहावे तर गाद्या व्यवस्थित लावलेल्या, उशा जागच्या जागी ठेवलेल्या, पलंगावर चादर पसरलेली. बारकाईने पाहिल्यावर आणखीही काही माझ्या लक्षात येऊ लागले. केवळ बिछानाच नव्हे तर खोलीतील इतरही वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या दिसत होत्या. काल मी आळसाने खुर्चीवर तसेच फेकून दिलेले कपडे तिथे नव्हते. मी कपाट उघडून पाहिले. त्यात ते नीट लावून ठेवले होते. आता मला आठवले की मी वाचित असलेले पुस्तक काल खिडकीत तसेच टाकले होते. ते आता मला पुस्तकांच्या स्टँडवरच मिळाले होते. हा काय प्रकार होता? मला कधीतरी वाचलेली सबकॉन्शियस माइंडची थिअरी आठवली. माझ्या नकळत मीच तर ते सारे आवरून ठेवले नसेल, पण कधी? सकाळी घराला कुलूप लावीपर्यंत तर ते सारे तसेच पडलेले मला अगदी स्वच्छ आठवत होते. त्यातून माझा स्वभाव इतका व्यवस्थित मुळीच नव्हता. काहीही जागेवर ठेवण्यापूर्वी मला 10 वेळा विचार करावा लागे. पण मग नक्कीच कोणीतरी बाहेरचे आले असले पाहिजे. पण ते तर शक्य नव्हते. दाराला कुलूप होते.
खिडक्यांच्या काचाही शाबूत होत्या. मोलकरीण तर अजूनही आलेली नव्हती आणि बाहेरचे कुणी आले तर घर लुटून नेईल, ते अधिक व्यवस्थित कशाला लावून जाईल. मला काही कळेना. आणि मग एकदम मला रात्री खिडकीत दिसलेल्या चेहऱ्याची आठवण झाली. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. एवढ्यात पाठीमागे पावलांची चाहूल लागली. मी दचकून वळलो. घरकामाची बाई आली होती. माझे दचकणे तिला चमत्कारिक वाटले असावे, पण ती काही बोलली नाही. मीच माझा गोंधळ लपवण्यासाठी तिला विचारले, या घराची आणखी एक चावी तुझ्याकडे आहे का? हा प्रश्न उघडच अपमानास्पद होता आणि तो विचारण्यात मी चूक केली हे माझ्या लक्षात आले. पण परिस्थितीच अशी चमत्कारिक होती की सर्व शक्यता पारखून घ्यायला हव्या होत्या. पण हा विचार तिला कसा कळणार? मी तिच्यावर आळ घेतल्याप्रमाणे ती फणकारली, नाही बा. घरात एक झोपाळा टांगलेला होता. मला घरात झोपाळा आवडत नाही. नव्या बांधणीच्या घराशी तो विसंगत दिसतो असे वाटते, म्हणून मी त्याचा पाट काढून बाजूला ठेवला. पण संध्याकाळी पाहतो तो पाट जागच्या जागीच होता. म्हणून मी मोलकरणीला विचारले, झोपाळा तू परत लावून ठेवलास? ती माझ्याकडे चकित होऊन पाहत राहिली. मी असे खुळ्यासारखे प्रश्न का विचारित आहे असाच भाव तिच्या नजरेत होता. तिचा गैरसमज होऊ नये म्हणून मी तिला म्हटले, हे बघ, गेल्या 2-4 दिवसात असले प्रकार वारंवार होत आहेत. बिछाने गुंडाळलेले असतात, वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या दिसतात, पण आपल्या दोघांशिवाय तर तिसरं कोणीच नाही इथं, आहे का? ती काही बोलली नाही, पण तिचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला. डोळे विस्फारले आणि माझ्याकडे पाहत पाहत ती निघून गेली. दुसऱ्या दिवसापासून ती कामावर येईनाशी झाली. मी त्या घरात अगदीच एकटा पडलो. वस्तू जागच्या जागी कशा जातात याचे कोडे मला उलगडत नव्हते, पण एके रात्री ते उलगडले. मात्र त्यामुळे मी एका नव्या रहस्यात सापडलो एवढेच. रात्री 12चा सुमार होता. पुस्तक बंद करून मी नुकताच दिवा घालवला. हळूहळू माझ्या डोळ्यांवर झापड येऊ लागली. इतक्यात कसल्या तरी आवाजाने मी खाटदिशी जागा झालो. कुई कुई खळ असे काहीतरी वाजत होते. पडल्या पडल्याच मी कान देऊन तो आवाज ऐकत राहिलो. त्या आवाजाला एक गती होती, संथ लय होती. काही क्षणातच माझ्या लक्षात आले की तो आवाज झोपाळ्याच्या कडीचा आहे. कुणीतरी बाहेरच्या झोपाळ्यावर बसून झोके घेत आहे. मी बिछाण्यात उठून बसलो. चटकन बाहेर जाऊन पाहण्याचा मला धीर होईना, पण उत्सुकता स्वस्थ बसू देईना. मी सपाटा पायात अडकवल्या आणि पावलांचा आवाज न करता दरवाजापाशी गेलो. काय नजरेला पडेल आणि काय नाही या विचाराने मी धास्तावून गेलो. झोपाळ्याचा आवाज येतच होता. अखेरीस मी धीर करून दरवाजा लोटला. त्या चमत्कारिक शांततेत दरवाजाचा आवाज केवढा मोठा वाजला. मी बाहेर आलो आणि झोपाळ्यावर नजर टाकली तर तो रिकामाच होता. अजूनही तो हलत होताच, पण त्याची लय कमी होत होती. त्यावर जे कोणी बसले होते ते उठून गेले होते. मी कपाळावरचा घाम टिपला. झोपाळा हळूहळू झोके घ्यायचा थांबला. मी क्षणभर तसाच उभा राहिलो. मला एकदम फार अशक्त वाटू लागले होते. आधारासाठी झोपाळ्याच्या कडीला धरावेसे वाटत होते, पण त्याला स्पर्श करण्याची देखील भीती वाटत होती. मी कोसळून पडेन असे वाटत होते. थकल्यासारखी पावले टाकीत कसा बसा मी बेडरूमपाशी परतलो. कसे बसे दार लोटले. एक खडूसारखी सफेद आकृती आत उभी होती. माझ्या बेडरूमच्या भिंतींवरून ती हात फिरवीत होती, एखाद्या प्रिय व्यक्तीच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवावा तशी. माझी चाहूल लागताच तिने वळून पाहिले. ती एक 22-23ची तरुणी होती, देखणी पण उदास. पाहता पाहता ती धुसर होऊ लागली. पुसट होत होत आता ती नाहीशी होणार असेच मला वाटले. माझ्या मनात काय आले कुणास ठाऊक. मी एकदम ओरडलो, थांब. ती थांबली, म्हणजे तिची आकृती पुसट व्हायची थांबली. मी म्हटले, थांब, जाऊ नकोस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता तिची आकृती पुन्हा अधिकाधिक घन होऊ लागली. मी तिला विचारले, तू कोण आहेस? ती बोलेलच याची मला खात्री नव्हती. पहाटेच्या थंडीत आंघोळीच्या नुसत्या कल्पनेने देखील अगदी दात वाजण्या इतकी हुडहुडी भरावी, पण प्रत्यक्ष पाण्यात उतरताच तिचा मागमूसही राहू नये तसे माझ्या भीतीचे झाले होते.
मग हा नुसता झोपाळ्याचा आवाज ऐकून मला भीतीचे हिव भरले होते. तोच मी आता तिच्याशी बोलायला तयार झालो होतो. खरे म्हणजे मी पूर्णपणे भानावरच नसलो पाहिजे. झोपेत चालणाऱ्या माणसासारख्या माझ्या हालचाली होत होत्या. माझी भीती पार नाहीशी झाली होती. कदाचित त्याचे कारण असेही असू शकेल की मला दिसलेली आकृती माझ्या कल्पनेइतकी भयानक नव्हती किंवा भीषण नव्हती, विद्रूप नव्हती. उलट काहीशी आकर्षकच होती. एव्हाना ती संपूर्ण घन झाली होती, इतकी की तिच्यात आता अमानुष असे काही वाटेनासेच झाले. प्रथम मला दिसलेला तिचा पांढुरकेपणा देखील नाहीसा झाला होता आणि तिचा वर्ण एखाद्या जिवंत गोऱ्या पाण स्त्रीसारखा दिसू लागला होता. तू कोण आहेस? मी तिला विचारले. ती किंचित हसली. स्त्री, ती म्हणाली. तरुण स्त्री, पण मी जिवंत नाही, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. हो, म्हणजे तू. पिशाच्य या शब्दाचा मला चटकन उच्चार करवेना. ती पुन्हा हसली. घाबरलात? मी म्हटले, नाही, पण तू इथं काय करतेस? आता मात्र तिचे हास्य संपूर्ण मावळले. असा प्रश्न मला कुणीच विचारू शकत नाही. उलट मीच तुम्हाला तसं विचारायला हवं, ती थोडी रागावून म्हणाली. मी या घराचा मालक आहे, मी म्हणालो. चुकताय तुम्ही, हे घर माझं आहे. मला धक्का बसला. पण ती बोलत होती त्यात काहीतरी तथ्य होते खास. तिच्या स्वरातील ठामपणावरून ते कळून येत होते. पण हा वाद मला जिंकायचा होता. तिच्या पुढे एकदा हार खाल्ली की माझे सर्वस्व जाईल, अशी काहीतरी पुसट अशी कल्पना माझ्या मनात चमकून गेली. मी कुत्सितपणे विचारले, म्हणजे तू ते झपाटलंयस एवढंच ना? एवढंच? तुम्ही बोलताय त्याचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुम्हाला? हक्क नसताना झपाटणं हे फार वाईट समजतात आमच्यात. चोरी होईल, ती गुंडगिरी होईल, पण मी दुसऱ्या कुणाची वास्तू झपाटलेली नाही. हे घर माझं स्वतःचं आहे, हक्काचं आहे, माझंच आहे, ती मनापासून बोलत होती. कशावरून? मी शिष्टासारखे विचारले. हे घर माझ्यासाठी बांधलेलं आहे, माझ्या वडिलांनी. माझी फार इच्छा होती इथं राहण्याची, हे घर मनासारखं सजवण्याची. स्त्री आपल्या घरावर किती प्रेम करते याची कल्पना आहे तुम्हाला? तिचे स्पष्टीकरण ऐकून मी हतबुद्ध झालो. ती पुढे बोलतच होती, वारा सळसळावा अशा आवाजात. घराभोवती मी सुंदर बाग करणार होते. घराला मण्यांची तोरणं लावणार होते. घरात माझ्या आवडीची चित्र लावणार होते. पण कसंचं काय आणि कसंचं काय, आम्ही इथं राहायला येण्याआधीच अपघातात माझा प्राण गेला. हे पाहिलं? बोलता बोलता तिनं माझ्याकडे पाठ करून झटकन केस बाजूला केले. तिच्या मानेवर एक लांब लचक जखमेचा वण होता. त्या गोऱ्या पान कातडीवर तो काळपट गुलाबी वण अत्यंत विद्रूप दिसत होता. तो पाहताच माझ्या अंगावर शहारे आले. तिला झालेला अपघात किती भयंकर होता हे त्यावरून कळत होते. जिवंतपणे हे घर मला अंतरलं, पण इथं राहण्याची माझी इच्छा तशीच राहिली. तेवढी एकच इच्छा, ती इच्छा आहे म्हणून तर मला हे अस्तित्व आहे, हुंदका दिल्यासारखे ती म्हणाली. पण तुझं तर लग्न देखील व्हायचं होतं. आज ना उद्या तुला हे घर सोडून जावंच लागलं असतं सासरी. मी हे घर सोडून कुठंच जाणार नव्हते. मी बाबांची एकुलती एक मुलगी, माझ्या नवऱ्यालाच ते हे घर देणार होते. तिचे डोळे मजेने चमकले. तिची अपुरी राहिलेली स्वप्ने ऐकून माझेही डोळे पाणावले. एकूण हे दुःख उराशी घेऊन या घराचा पहिला मालक आफ्रिकेला गेला. एकुलत्या एका लाडक्या कन्येसाठी हौसेने घर बांधावे आणि ते पाहण्याआधीच ती एकाएकी हे जग सोडून जावी, हे केवढे दुर्दैव. पण मी ते विचार घाईघाईने डोक्यातून काढून टाकले. या संबंधात मला हळवे होऊन चालण्यासारखे नव्हते. माझ्या कळत न कळत घराचा ताबा दुसऱ्या कोणी घेणे मला परवडले नसते. म्हणून मी तिला विचारले, या घरात तुझ्यासारख्या आणखी कुणाचा तर संचार नाही ना? ते शक्यच नाही. मी ते सहन करणार नाही. हे घर माझं आहे. इथं माझ्याशिवाय दुसरं कुणीच राहिलेलं मला सहन होणार नाही. आणि इतके बोलून ती हवेत विरघळून गेली. एखादी धुराची रेषा दिसता दिसता विरून जावी तशी नाहीशी झाली. एकूण मामला असा होता, ते घर तिच्यासाठी बांधलेले होते, तिचे होते. त्याभोवती तिची वासना घोटाळत होती आणि त्या वासनेमुळेच तिच्या देहाला अस्तित्व होते. घरावर तिचे नितांत प्रेम होते यात शंका नाही.
अगदी जीवाभावाने ती तिथल्या वस्तूंवरून, दारखिडक्यांवरून हात फिरवीत असे. पण याचा अर्थ काय समजायचा? ती स्वतःशिवाय दुसऱ्या कुणाला त्या घरात राहू देणार नव्हती का? म्हणजे मला तिने स्थळो की पळो करायला हवे होते. मी तिला तिचा नंबर 1चा वैरी वाटायला हवा होता. पण प्रत्यक्षात तिला तसे वाटलेले दिसत नव्हते. ती मला बिलकुल त्रास देत नसे, माझ्याशी बिलकुल शत्रुत्व करीत नसे. एकदा मी अप्रत्यक्षपणे तिला हे म्हटले, तेव्हा ती तिच्या नेहमीच्या विशिष्ट लकबीने हसली आणि म्हणाली, पिशाच्यांविषयी तुम्हा लोकांच्या कल्पना फार विचित्र आणि चुकीच्या असतात, भडक असतात. पिशाच्च म्हणजे अकराळ विक्राळ आणि माणसांचे वाईट करण्यासाठी टपलेली, त्यांना त्रास देणारी अशी असतात. असं तुम्हाला का वाटतं कुणास ठाऊक? पिशाच्यांचा स्वभाव हा त्या माणसांच्या मूळ स्वभावासारखाच असतो. रूप नाही का तसंच राहत, मग स्वभावच का म्हणून बदलेल? तिच्या बाबतीत तेच झाले होते. तिचा मूळ स्वभाव बराच गोड, लाघवी असावा. त्यात आक्रस्ताळेपणा बिलकुल नव्हता. एखाद्या मंद रंगाच्या चिमुकल्या सुंदर फुलासारखी ती प्रसन्न होती. एका पिशाच्च्या विषयी असे म्हणताना माझे मलाच थोडे चमत्कारिक वाटत होते. पण माझ्या भावना खरोखर त्याच होत्या. माझा तिला बिलकुल राग नव्हता. मी त्या घरात राहायला तिची हरकत नव्हती, पण मी त्या घरावरचा तिचा हक्क मान्य करायला हवा होता आणि नेमके तेच मी करणार नव्हतो. मी बेचैन झालो होतो. तिच्याशी बोलताना मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नसे. किंबहुना तिचे बोलणे ऐकायला फार चांगले वाटत होते. ती मुलगी फार बुद्धिमान असावी. इतकी सुस्वभावी, देखणी, बुद्धिमान मुलगी इतक्या अल्पवयात मृत्युमुखी पडावी ही खरोखरच दुर्दैवाची शर्थ होती. परंतु तरीही मी तिच्या विषयात विलक्षण अस्वस्थ होतो. एका पिशाच्या बरोबर आपण सतत बोलतो, चालतो, ही गोष्ट मला भयंकर वाटे. माझ्यात काहीतरी विकृती निर्माण होत चालली आहे असे मला वाटत होते. कुणाला हा प्रकार कळाला तर मी जगातून उठलो असतो आणि तो आज ना उद्या कळल्याशिवाय राहिलाच नसता. म्हणून काहीही झाले तरी मला तिचा संबंध तोडणे भाग होते. पण तो तोडायचा कसा? तिला या घरात येऊ नको असे सांगणे कसे शक्य होते? ते क्रूरपणाचे झाले असते. पण दुसरा मार्गच नव्हता. घर मला तिच्या कल्पनेप्रमाणे तिच्या वर्चस्वाखाली ठेवायचे नव्हते. अगदी साधी गोष्ट, झोपाळा मला आवडत नसे, पण तिच्यासाठी मला तो लावावा लागला होता. असे प्रत्येक गोष्टीत तिच्या मनासारखे होऊन चालले नसते. त्यातून जिवंत माणसाच्या मनासारखे करणे वेगळे. आणि तिने माझ्या अंगावर हात ठेवताच मी दचकून मागे पाहिले. ती हसत उभी होती. मला विचारत होती, दचकलात? मी म्हटले, तुझा हात आमच्या इतकाच उष्ण कसा लागतो? ती हसली. मी जिवंत नाही हे तुम्हाला कधीच विसरता येत नाही का? ते अशक्य आहे. तुला तरी ते विसरता येतं का? निदान मी जिवंत व्यक्तीसारखी दिसू शकते, खरं ना? आता मला बराच वेळ पूर्वीचा आकार ठेवता येतो. ते कठीण आहे, पण सवयीनं येईल ते. दिवसचे दिवससुद्धा मला माणसासारखं वावरता येईल. अर्थात मध्ये काही वेळ मला विरावं लागेल. पण शरीराचा आकार आला तरी ही उष्णता? तुमच्या शरीरात तुमच्या चैतन्यानं उष्णता येते. आमच्या शरीरात कशानं येते सांगू? जी एका इच्छेची ज्वाला आमच्या मनात पेटलेली असते ना, तिच्यामुळे. ती पुन्हा हसली. हे आपलं सांगण्यापुरतं झालं. खरं कारण सांगू? मी खरीखुरी उष्ण नाही, पण तुम्हाला तसं वाटेल इतपत करणं मला शक्य आहे. तुमच्या इच्छाशक्तीवर माझा तितका अंमल असतो. मी श्वासोश्वास करते असं देखील तुम्हाला वाटू शकतं. मी शहारलो. माझ्या इच्छाशक्तीवर असा कुणाचा अंमल चालत असेल याची मला कल्पना नव्हती. ही नवीन जाणीव मला भयानक वाटली, विकृत वाटली. मी तिचा हात खांद्यांवरून काढून टाकला. तू जा इथून, मी ओरडलो. मला सहन होत नाही हे. तू जा आधी. क्षणभर तिने माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत अपार दुःख होते, आश्चर्यही होते. मी असे तोडून मागेन असे तिला कधीच वाटले नव्हते. दुसऱ्या क्षणी ती नाहीशी झाली. पण रात्री मला खिडकीबाहेरून हुंदके ऐकू आले आणि मी खडबडून जागा झालो. ती ऊर फोडून रडत होती. पहाटेपर्यंत मी ते हुंदके ऐकत होतो. पहाटे पहाटे ते थांबले. दुसऱ्या दिवशी प्रचंड वावटळ उठली. संध्याकाळपर्यंत वाऱ्याचा सोसाटा वाढतच गेला. मी खिडक्यादारे बंद करून घेतली आणि पिंजऱ्यात अडकल्यासारखा खोलीतल्या खोलीत फेऱ्या घालू लागलो. वावटळीने विजेच्या प्रवाहात बिघड झाला होता आणि घरातले दिवे गेले होते.
अगदीच दिसेनासे झाले तेव्हा मी कंदील लावला. खिडक्या बंद होत्या तरी वरच्या झरोक्यातून येणाऱ्या वाऱ्याच्या झपाट्याने कंदील हेलकावे खात होता. मला काल रात्रीचे ते हुंदके आठवले आणि छातीत धस्स झालं. आजवर कधी वाटली नाही इतकी भीती मला एकदम वाटू लागली. नाही नाही ते उलटसुलट विचार माझ्या मनात फिरू लागले. कंदील हेलकावे खातच होता. एकाएकी दाराची कडी खळकन पडली आणि ते सत्ताड उघडले. वाऱ्याचा प्रचंड झोत खोलीत आला. मी विलक्षण दचकलो. खरे तर हल्ली असल्या प्रकारांची मला सवयच झाली होती, तरी देखील दचकलो. दारातून कुणीही आत आले नाही, म्हणजे आलेले दिसले नाही, पण आले होते हे मला ठाऊक होते. मी शांतपणे उठलो आणि दाराची कडी परत लावली. त्यासरशी पाठीमागून ती खळखळून हसली. मी काहीसा रागातच होतो. मी तिला म्हटले, या असल्या चमत्कारांचा आता मला काही कौतुक वाटत नाही, माहिती आहे तुला. आता तिचा आकार पूर्ण दिसू लागला होता. कंदिलाच्या प्रकाशात तिची आकृती किंचित पारदर्शक दिसत होती. ती माझ्या अगदी जवळ येऊन उभी राहिली आणि एखाद्या फुरंगटलेल्या लहान मुलीसारखी म्हणाली, काल रात्री मी पुष्कळ रडले. हा मोकळेपणा खास तिचा होता. दुसऱ्या कुणीही न लाजता आपण रडल्याची अशी कबुली दिली नसती. मी काहीच बोललो नाही. थोडा वेळ वाट पाहून तीच पुढे म्हणाली, तुम्हाला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का. वाटतं, खूप वाटतं, मी म्हणालो. पण तरी देखील मला तुझ्याशी संबंध ठेवायचा नाही आणि या घरात तर मला राहायचं आहे. तेव्हा तू या घराची आसक्ती सोडायला हवीस. आसक्ती सोडू? मग माझं काय होईल. मी कायमची विरून जाईन, पुन्हा कधीच परत येणार नाही. मेलेल्या माणसांनी परत न येणंच चांगलं. असं तुम्हाला म्हणणं सोपं आहे. एवढेच कसेबसे बोलून ती खाली पाहत गप्प बसून राहिली. बाहेरच्या वाऱ्याचा सोसाटा अतिशयच वाढला तसे कंदिलाचे झोकेही वाढले. मी तो खाली काढून ठेवला. का नाही ठेवायचा तुम्हाला माझ्याशी संबंध. थोड्या वेळाने तिने पुन्हा विचारले. कारण तुला माहीत आहे मी जिवंत नाही हेच ना. वाऱ्याच्या आवाजावर आवाज चढवून ती म्हणाली, पण मला जिवंत माणसासारखं वावरता येतं. तुम्ही पाहिले ते. तिने आपले दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकले. मला तुम्ही कायमचं नाहीसं व्हायला सांगता. तिने माझ्या नजरेला नजर भिडवली. त्या अंधुक प्रकाशात तिची रोखलेली नजर विलक्षण भेदक दिसत होती. वाटले की ही केवळ नजरेने माझ्यातून माझे मी पण शोषून घेत आहे. तुम्ही म्हणता त्याच्या अगदी उलट कल्पना मला सुचली आहे, ती म्हणाली. मी एखाद्या जिवंत स्त्रीप्रमाणे या घरात वावरायला यायचं म्हणते आहे. अर्थात माझ्यात आणि जिवंत माणसात खूप फरक असेल, पण तो लोकांना जाणवणार नाही, तुम्हाला सुद्धा जाणवणार नाही. तेवढी काळजी मी घेईन. मग मला या घरात असं चोरट्यासारखं अधूनमधून यावं लागणार नाही. मी सतत या घरात वावरत राहीन, घराची काळजी घेईन. खऱ्या अर्थानं हे घर माझं होईल. पुरे, मी ओरडलो. तिची ती भयंकर कल्पना मला सहन होईना. एखाद्या पिशाच्यानं जिवंत माणूस म्हणून वावरायचं. मी तिचे हात गळ्यातून काढून टाकले आणि तारव स्वरात म्हणालो, अशानं तुझी सोय लागेल, पण माझं काय. ती हसली. या क्षणी तिचे हसणे ऐकून माझा राग उलट अधिकच वाढला. मिस्किलपणे ती म्हणाली, तुमच्यासारख्या ब्रह्मचारी पुरुषाला घरात बाईची कधी अडचण झाली आहे. उलट झाला तर माझा उपयोगच होईल. मी चकित झालो. एकदम विचारून गेलो, तुझं माझ्यावर प्रेम बसले की काय. ती क्षणभर गप्पच राहिली. मग खिडकीतून बाहेरच्या काळोखात पाहत म्हणाली, जिवंतपणी मी कुणाच्या प्रेमात पडले नव्हते. प्रेम केलं ते फक्त या घरावर, घर आपलं आहे या कल्पनेवर. आणि मग अकस्मात मला मरण आलं. मृत्यूनंतर आता माझ्या भावना बदलू शकणार नाहीत. मी कुणावरही प्रेम करू शकणार नाही. मी फक्त या घरावर प्रेम करीत राहीन. जिवंत माणसं आणि मेलेली माणसं यांच्यात हाच मोठा फरक असतो. मेलेली माणसं बदलत नाहीत, त्यांच्या भावना बदलत नाहीत. तिचे बोलणे ऐकून मी अवाक झालो. कंदील विझून गेला. काही वेळ आम्ही त्या काळोखात तशीच बसून राहिलो. तिची नजर जंगलात झाडाआडून लुकलुकणाऱ्या श्वापदांच्या डोळ्यांसारखी दिसत होती. मी तिला निर्धाराने म्हटले, तुझा बेत मला पटण्यासारखा नाही.
मला तुझ्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही. तू या घरात येणं मला चालणार नाही. पाहाल काय होतं ते. मी माझं म्हणणं खरं करीनच, असे म्हणून ती हसत सुटली. विलक्षण निराश दुःखी अशा माणसाचे कडवट हास्य होते ते. हसत हसतच ती घराबाहेर पडली. कितीतरी वेळ वाऱ्याच्या सोसाट्यातूनही तिचे ते भयंकर हास्य ऐकू येत होते आणि अंगावर काटा उभा राहत होता. दुसऱ्या रात्री त्या हसण्याच्या आवाजानेच मी जागा झालो. अगदी खालच्या दबलेल्या आवाजात लहान मुले एखाद्याची फजिती झाल्यानंतर खू खू करून हसतात तसे ते हास्य होते. मी त्याकडे दुर्लक्ष करून कूस बदलली नि परत झोपेचा प्रयत्न करणार इतक्यात माझे लक्ष भिंतीकडे गेले. भिंत मध्येच पेटली होती. म्हणजे ज्वाळा निघत नव्हत्या, पण निखाऱ्यांनी गच्च भरलेला चर जसा जळत जळत जावा तसा तो जाळ भिंतीवरून खाली खाली येत होता. क्षणभर मी नुसता सुन्न होऊन एखाद्या प्राण्यासारख्या सरपटत खाली येणाऱ्या त्या आगीच्या ओळाकडे पाहत राहिलो. पण तो बिछाण्याच्या दिशेने उतरू लागताच मी भानावर आलो. पळतच मी बाथरूममध्ये गेलो. भरून ठेवलेल्या पाण्याच्या बालद्या ओतून तो जाळ विझवला. एकूण आता तिने मला घाबरवण्याचा डाव रचलेला दिसत होता, पण असल्या भानामतीने मी घाबरणार नव्हतो. सकाळ झाली. मी भटकायला बाहेर पडलो. वातावरण प्रसन्न होते. रात्रीच्या घटनेचा भेसूरपणा आता तितकासा जाणवत नव्हता. माझा निर्धारही अधिक बळकट होत चालला होता. मी जे ठरवत होतो तेच बरोबर होते. तिच्या कल्पनेला बळी पडण्यात अर्थ नव्हता. या विचारात मी घरी परतलो आणि जे दृश्य दिसले त्याने माझी शुद्ध हरपण्याची पाळी आली. कडी लावलेल्या माझ्या बेडरूममधून धूर उसळत होता. मी लटलटत्या हातांनी दरवाजा उघडला. माझा संबंध बिछाना पेटला होता. बिछाण्याजवळच्या खिडकीचा पडदासुद्धा पेटला होता आणि आग पसरू लागली होती. मी ती कशीबशी विझवली, पण या प्रसंगाने मी चांगलाच हादरून गेलो. ही आग तिनेच लावली होती यात शंका नाही. एरवी अशी एकाएकी आग लागायला काही कारणच नव्हते. आग विझली आणि मी सुन्न होऊन बसून राहिलो. बेडरूमची दुर्दशा पाहून तर मला मनस्वी वाईट वाटत होते. कपड्यांचे काळे पापुद्रे सगळीकडे पडले होते. पाण्याची तळी जमली होती. भिंतीवर काल रात्रीच्या जाळाची लांबलचक खूण उमटली होती. त्या पसाऱ्याकडे पाहता पाहता मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवली. ती हे सारे केवळ मला घाबरविण्यासाठी करीत नव्हती. एका वेड्या हट्ट्यापायी ती अशी वागत होती. लहान मूल जसे हवी असलेली वस्तू न मिळाल्यास आकांड तांडव करून ती वस्तूच फोडून टाकू पाहते तसे ती करीत होती. हे घर माझे आहे. ते मला न मिळाल्यास मी ते मोडून तोडून उद्ध्वस्त करून टाकीन असा तिचा विचार असावा. हे करताना तिला अपार दुःख होत असले पाहिजे. तिचे त्या घरावर किती प्रेम होते हे मला ठाऊक होते. त्याच्या भिंतीला स्पर्श करताना ती किती हळुवारपणे करी हे मी पाहिले होते. त्या घराला अपाय करताना तिच्या जीवाला कष्ट झाल्याखेरीत कसे राहतील. पण तरी देखील एक प्रकारच्या मनस्वीपणाने चिवटपणाने ती आपले कटू कर्तव्य पार पाडित होती. पुढच्या काही दिवसात हे प्रकार वरचेवर घडू लागले. कधी कधी कवले भराभर खाली पडून फुटत. मध्येच जमीन उखणली जाई. विटा सटासट सुटून खाली पडत. खिडक्यांचे पडदे एकाएकी टराटर फाटत. एकदा तर मी घरात शिरत असताना दरवाजाच्या चौकटीचे लाकूड कोसळून खाली पडले. मी थोडक्यात बचावलो. उद्देश अर्थात मला दुखापत व्हावी हा नसावा. अखेरीस मला त्या घराची दया आली. इतके सुबक घर आणि केवळ आम्हा दोघांच्या हट्ट्यापायी त्याची नासाडी व्हावी याचे मला वाईट वाटू लागले. मी माघार घेण्याचे ठरवले. म्हणजे तिच्या कल्पनेप्रमाणे नव्हे. तिला जे माझ्याबरोबर सतत राहायचे होते आणि त्या घराचा उपभोग घ्यायचा होता ते मान्य करणे अशक्यच होते. मी ते घर विकून टाकायचे ठरवले. मकरंदला ते घर विकताना मी सारे काही प्रामाणिकपणे सांगून टाकले. मला त्याला फसवायचे नव्हते. शिवाय ही गोष्ट लपून राहण्यासारखी नव्हती. पण त्याने फारसे मनावर घेतलेले दिसले नाही. कदाचित त्याचा विश्वास बसला नसेल किंवा कदाचित त्याही अवस्थेत त्याला ते घर आवडले असेल. तो राहायला येण्याच्या काही दिवस आधी मी ते घर सोडले. मी तिथे राहायला आलो होतो ते केवढ्या उमेदीने. त्यावेळी ते घर किती आकर्षक, किती हसतमुख होते, प्रफुल्लित दिसत होते. आणि आता मात्र त्याला अवकळा आली होती.
ते झपटल्यासारखे आजाऱ्यासारखे दिसत होते. निघण्याच्या दिवसापर्यंत मी तिची वाट पाहिली, पण वावटळीच्या त्या रात्रीनंतर ती परत आली नाही. तशी ती फार मानी मुलगी असावी. तिचा शब्द कानावर पडेल, हास्य ऐकू येईल, निदान एखादा हुंदका तरी कानावर पडेल याची मी शेवटच्या दिवसात प्रहरचे प्रहर वाट पाहिली. पण ती जशी काही एकाएकी मुकी झाली होती. निघताना मला तिच्या आठवणीने भडभडून आले. ती बालिश, कोवळ्या स्वभावाची, हसत हसत बोलणारी मानी मुलगी, घराविषयीच्या आसक्तीने जळणारा तो दुर्दैवी जीव एकदा तरी भेटायला हवा होता असे वाटत राहिले. त्यानंतर 4-6 महिने मी गावीच जाऊन राहिलो. आता मकरंदबरोबर पुन्हा त्या घरात आलो तेव्हा ते पूर्वीसारखे टवटवीत झालेले पाहायला मिळाले होते. मकरंद सारखा घराविषयीच बोलत होता. त्याच्या बायकोने चहा पोहे करून आणले ते खाऊन आणि त्याच्याशी 4 इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मी घरी निघालो. निघताना त्याच्या बायकोने मला वाकून नमस्कार केला. मकरंद थोडे अंतर पोचवायला आला आणि तेव्हापासून एका विलक्षण अस्वस्थतेने मला पछाडले आहे. मकरंदाला त्या घरात कसलाही त्रास का झाला नाही याचे रहस्य मला उलगडले आहे. पण ते त्याला कसे सांगावे हेच मला कळत नाही. कसे सांगू मी त्याला की त्याची बायको जेव्हा मला नमस्कार करायला वाकली तेव्हा तिच्या मानेवरच्या जखमेचा तो भयंकर वण मी ओळखला म्हणून? कसे सांगू? रसिक मित्र हो, तुम्हाला या कथेतील शेवटचा सस्पेन्स कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथा, रहस्यकथा, गूढकथा ऐकायला तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका थरारक कथेसह. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.